मंडळी, आज आपण कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर किंवा कुठल्याही प्रकारचा मसाला न वापरता शरीराला आणि मनालाही थंडावा देणारे कैरीचे पन्हे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे बघा 4 ते 5 अगदी छोट्या साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आमच्या अंगणामध्ये छोटंसं कैरीचं झाड आहे. त्या झाडाच्याच कैऱ्या मी इथे आज पन्ह्यासाठी वापरणार आहे. तर सुरुवातीला मी ह्या कैऱ्या कुकरमध्ये उकडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्याचा गर काढून घ्यायचा आहे. चमच्याने अगदी सहज याचा गर निघतो. हा पूर्ण गर आपण काढून घ्यायचा आहे. खरं तर एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये बाहेरचे कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा घरी बनवलेले हे कैरीचे पन्हे केव्हाही शरीराला आणि मनाला थंडावा देणारे असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य होईल जरूर घरीच या पद्धतीने कैरीचे पन्हे किंवा कैरीचे सरबतही आपण बनवू शकतो. तर बघा, मी इथे पूर्ण गर काढून घेतलेला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आपला जो गर आपण तयार केला आहे हा काढून घेऊया. हा जो कैरीचा गर काढलेला आहे तो मोजून घेतला आहे. साधारण 1 वाटी जर कैरीचा गर असेल तर अर्धी ते पाऊण वाटी साखर किंवा गूळ घ्यायचा असतो. आता हे दोन्ही एकत्र करून आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया. त्याचबरोबर पाव चमचा मीठ ॲड करून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. बघा किती छान अगदी फाईन असं वाटलं गेलेलं आहे. आता हा पूर्ण गर आपण एका भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता थंडाव्यासाठी ह्याच्यामध्ये अर्थातच आपण काही आईस क्यूब्स घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा व्यवस्थित छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, कुठलाही मसाला न वापरता अगदी साध्या पद्धतीने साखर आणि मीठ घालून आपण हे कैरीचं पन्हं तयार केलेलं आहे. कैरीचे पन्हे आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. त्यातल्या काही रेसिपीज नक्कीच मी यूट्यूबवर शेअर करणार आहे. चला आपण आता हे सर्व करूया. त्यासाठी ग्लासमध्ये आईस क्यूब्स घालून घेतलेले आहे आणि हे अतिशय थंड, मनाला आणि शरीराला थंडावा देणारे हे आपलं कैरीचं पन्हं रेडी आहे. वेगवेगळे मसाले वापरून तर आपण नेहमीच कैरीचे पन्हे करतो, पण एकदा याही पद्धतीने कैरीचे पन्हे करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. ही सिंपल रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.